जत नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एकच सदस्य निवडण्याचा अधिकार असल्याने कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जत नगर परिषदेत भाजपचे 11 व एक अपक्ष असे 12 सदस्य निवडून आले आहेत, तर काँग्रेसचे 8 व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटचे 3 सदस्य आहेत। 7 नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक निवडता येत असल्याने भाजपला 1 व काँग्रेसला 1 असा पर्याय उपलब्ध आहे। अलीकडेच नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक प्रमोद सदाशिव हिरवे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली। मात्र आता पक्षासमोर उपनगराध्यक्षपद, विषय समित्यांच्या सभापतीपदासह स्वीकृत सदस्य पदांसाठी तीव्र लॉबिंग सुरू आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुल मोरे यांनी नगर परिषद निवडणुकीत पक्षासाठी माघार घेतली होती, तर माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनीही त्याग केला होता। उद्योजक सागर गोरे हेही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, तेही माघार घेऊन डॉक्टर आरळींच्या मागे होते। या तिघांना पक्षात कुठे स्थान द्यायचं हा प्रश्न नेतृत्वापुढे निर्माण झालाय। स्वीकृत सदस्य पदासाठी चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, प्रवीण वाघमोडे, दीपक उर्फ संतोष मोटे, अतुल मोरे आणि परशुराम मोरे, गोपाल पाथरूट, सागर कोरे यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे। यातील कोणास भाजप नेतृत्व पसंती देते हे लवकरच आता स्पष्ट होणार आहे।